हॅलो फ्रेंड्स, तर आज किती छान योग जुळून आलाय. मार्गशीर्ष महिना, त्याच्यात गुरुवार आणि त्याच दिवशी दत्त जयंती आली. तर हा व्हिडिओ आहे ना गुरुवारचा आहे बरं का, मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारचा. तर इथं रेग्युलर देवपूजा करणं चालू आहे माझं. सकाळी सकाळी आधी देवपूजा रेग्युलर करत असते आणि ही महालक्ष्मीची पूजा आहे ना मी लगेचच मांडत असते. सकाळी सकाळी बरेच जण संध्याकाळी मांडतात, पण माझं वैयक्तिक असं मत आहे की सकाळी देवपूजा केली ना की लगेचच मांडायला पाहिजे, कारण ती पूजा आपल्या घरात दिवसभर राहते आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये असते. तसं तर आम्हा स्त्रियांसाठी किंवा मग माझ्यासाठी म्हणलं तरी चालेल, मार्गशीर्ष महिन्यातले हे गुरुवार आहेत ना माझ्यासाठी खूप स्पेशल असतात. खूप आनंद आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातात. ते अगदी मनाभावाने आपण विरोध केला ना की देवी आपल्याला जे मागेल ना ते सगळं देत असते. तर बऱ्याच म्हणजे गोष्टी मी तर म्हणजे देवीने द्यावे म्हणून करत नाही, खूप काही मला दिलंय न मागता म्हणूनही करत असते बरं का. देवपूजा करून झाली आणि मग इथं तुळशीला मी पाणी घातलं, थोडंसं दूध व्हायलं. गुरुवारच्या दिवशी थोडंसं दूध तुळशीला अर्पण केल्यानंतर आपल्या घरात सुख समृद्धी नांदते असं म्हणतात. त्यामुळे आज आठवणीने तुळशी मातेला दूध अर्पण केलं आणि मग त्याच्यानंतर पूजा मांडायला घेतली. आता ही मी साधी सिंपल पूजा मांडत असते बघा. चौरंगावरती पीस टाकलाय, पिसावरती तांदळाचं स्वस्तिक काढलं, स्वस्तिकावरती कलश स्थापन केला. आता इथं पान सुपारी ठेवती. आता गणपतीचा फोटो आहे माझ्याकडे, मूर्ती नाही, त्यामुळे मग इथं आता गणपतीची स्थापना केली. फूल व्हायला, अक्षदा व्हायला, हळदी कुंकू व्हायला. त्याच्यानंतर इकडे उजव्या बाजूला आता जी माझ्याकडे छोटीशी मूर्ती आहे ना लक्ष्मी मातेची, ती पण मी इथं खालीच ठेवली आहे. कलशा शेजारी तिथं हळदी कुंकू लावलं, फूल वाहिलं आणि फळं मांडून घेतली. देवीचं ओटीचं सामान मांडून घेतलं. देवीला इथं दूध ठेवलं आणि बाकीचं प्रसाद वगैरे ठेवला आणि मग इथं समय लावली. तर अशी साधी सिंपल पूजा मी करत असते. तर पूजा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर किती छान वाटतं ना, अगदी घरात पॉझिटिव्ह वातावरण असतं आणि साक्षात महालक्ष्मी माता आपल्या घरात विराजमान असल्याचा भास होतो. तर सगळी पूजा वगैरे मांडून झाली आणि मग इथं देवीला मनापासून नमस्कार केला आणि मग मला जायचं होतं दत्त जयंती साजरी करण्यासाठी मंदिरामध्ये. तसं तर मी या मंदिरात दरवर्षी जाते, पण यावर्षी माझ्या जोडीला ऋतुजा पण होती. तर इथं नंदी आनंदी अगदी दाराच्या बाहेरच बांधले होते, तर त्यांचं पण इथं मी दर्शन घेतलं आणि मग आतमध्ये आले तर भजनाचा कार्यक्रम चालू होता. तुम्हाला दिसत असेल पाळणा वगैरे मस्त मंदिरामध्ये सजून ठेवलाय. 12 वाजता दत्त जन्मोत्सव साजरा करतात. तर इथं भजन चालू होतं. आता भजनातला मला कळत नाहीये, पण मी टाळ वाजवायचं मला कळतं, तर टाळ वाजून भजनाचा आनंद लुटला. 12 नंतर इथं पाळणा म्हटला गेला आणि मग त्याच्यानंतर दत्त जन्मोत्सव साजरा झाला. आता मंदिरामध्ये खूप छान वाटत होतं. खूप छान पूजा करतात किशोर दादा, अगदी असं मन असं प्रसन्न होतं देवांकडे पाहिलं तर. इथं साईबाबा आणि दत्त महाराजांची खूप छान मूर्ती आहे. दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर प्रसाद घेतला आणि मग लगेचच घरी येणार होतो, कारण जेवणाचं पण सोय म्हणजे प्रसाद होता, पण आता आमचा उपवास असल्यामुळे आम्हाला काही थांबता आलं नाही दोघींनाही. मग इथं थोडीशी फुलं घेतली ऋतुजाने, मी पण माझ्या ड्रेसला मॅचिंग करणारं फुल तोडलं, केसांना लावलं आणि मग संध्याकाळी पोथी वाचली, महालक्ष्मी मातेची कहाणी वाचली आणि मग त्याच्यानंतर देवीला इथं नैवेद्याचं ताट ठेवलं आणि मी पण उपवास सोडला. चला मग बाय.